जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल संपले आणि दौंड तालुक्यामध्ये एक धक्कादायक निकालाने सुरुवात झाली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा परिषदेमध्ये 7 पैकी 6 जागांवरती घवघवीत यश करून उमेदवार विजयी झालेत आणि त्यापैकी एक उमेदवार साहेबराव पोळसाहेब. आपण त्यांच्या सोबत आहोत. साहेब नमस्कार. नमस्ते. तुमचं आवाज लोकशाहीमध्ये सहर्ष स्वागत. ही निवडणूक तुम्ही आता जिंकलेली आहे हो. आणि निवडणूक अटीतटीची झालेली आहे. निवडणुकीच्या प्रचार आणि प्रसाराचा आपण नंतर बोलू, पण विजयी झालेला आहात. काय वाटतं तुम्हाला? या निवडणुकीमध्ये मतदारांनी मला मत देताना मला या निवडणुकीत जे मला माझे पक्षाचे आधारस्तंभ होते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे अर्थमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना मताच्या रूपानं मतदारांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे. या निवडणुकीमध्ये मी प्रचार करत असताना किंवा फिरत असताना लोकांनी माझ्यासाठी चांगल्या प्रकारे प्रचाराचं काम केलेलं आहे. मला निवडून आणण्यासाठी अनेकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मला चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे. त्या सर्वांचं मी हार्दिक असं आभार मानतो. त्यांचा मी ऋणी आहे. मतदारांचे आभार मानलेत आणि ज्या पक्षातून ते विजयी झालेत त्या पक्षाचे आधारस्तंभ या राज्याचे उपमुख्यमंत्री, विशेष म्हणजे अर्थमंत्री नामदार स्वर्गीय अजितदादा पवार यांना ते या निमित्तानं भावक होऊन या विजयासाठी थोडक्यात मतदारांनी त्यांना या स्वरूपाची मला विजयी करून श्रद्धांजली वाहिली अशा स्वरूपाचे बोलते बोलून गेलेले आहेत. निवडणूक तर तुम्ही यशस्वी केलेली आहे, पण या मतदारसंघामध्ये त्या सभागृहात सर्व जिल्ह्यातील येणारे जे काही जिल्हा परिषद सदस्य असतील त्यातून तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त निधी कसा आणणार? पक्षाचे खंदे समर्थक, पक्षाचे पक्षप्रमुख स्वर्गीय अजितदादा पवार जरी आता आपल्यात नसले तरी दादांचे खंदे समर्थक या तालुक्याचे माजी आमदार, PDCC बँकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक माननीय रमेशप्पा थोरात, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते, विद्यमान सदस्य माननीय विरुद्धाल बाबा जगदाळे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माननीय नितीन भाऊ दोरगे पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशालीताई नागवडे यांच्या पूर्ण पाठबळामुळं, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे शहराचे पदाधिकारी यांचं पूर्ण पाठबळ असल्यामुळं मला कोणत्याही कामामध्ये निधी आणण्याबाबतचे अडचण निर्माण होणार नाही, कारण ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आणि त्यांच्या या पाठबळामुळे मी गटामध्ये कोणतंही काम करण्यास अडथळा निर्माण होणार नाही. ती काम मी पूर्ण करणारच. पक्ष आणि पक्षप्रमुख तसेच पक्षाचे नेते हे सर्वच भक्कमपणाने पाठीशी असल्या कारणाने भविष्य काळातील माझ्या मतदारसंघातील विकास हा अडचणीत येणार नाही. जास्तीत जास्त निधी
मी आणू शकेल असा आत्मविश्वास ते पक्षाचे पदाधिकारी आणि पक्षाच्या बळावरती व्यक्त करतात. या निवडणुकीतील मतदारांपुढे तुम्ही ज्यावेळेस गेला त्यावेळेस तुमची नवखी ओळख होती असं लोकांमध्ये समज होता. तर तुम्ही मतदारांना कसे परिचित होता? या गटामध्ये मी शासकीय सेवेत कार्यरत असताना सिंचनाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांशी माझा संबंध आला. शेतकऱ्यांना पाणी देण्याचं काम मी केलं. त्यापर्यंत शेतकऱ्यांची माझी चांगली ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मी अगदी जीवाभावाचा माणूस झालो. त्यामुळं त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याची मला संधी मिळाली आणि मी नवखा नसून मला प्रत्येकजण नावानिशी, गावानिशी ओळखत होते. हीच माझी या निवडणुकीमध्ये जमेची बाजू आहे. मित्रांनो, पाटबंधारे विभागामध्ये सिंचनाचंच काम त्यांच्याकडे होतं. आता सिंचन म्हणजे लोकांमध्ये वेगळ्या स्वरूपाचे अर्थ निर्माण होऊ शकतात. पण शेतीला मिळणारं पाणी ज्या पाट्यानं येतं, त्या पाटावरचे थोडक्यात पाटकरी आणि खऱ्या अर्थानं लोकांसाठी भाऊसाहेब. हा भाऊसाहेब शेतापर्यंत गेला, शेतातून शेतकऱ्याच्या दारापर्यंत गेला आणि सिंचनाच्या कामामुळं तो लोकपरिचित झाला. म्हणून त्याची ओळख यापूर्वीच अनेकांबरोबर होती, असं हे आपल्या विषयातून मांडत आहेत. साहेब मला सांगा, हा जवळपास कानगाव लिंगाळे जो गट आहे, यामध्ये असणारी सर्व गावं आहेत. इथपर्यंत तुमचा हा कमी वेळामधला मोठा प्रचार आणि प्रसार कसा झाला? या पाठीमागं कोण कोण तुम्हाला मदतीला होतं? या पाठीमागं कानगाव ते मसनरवाडी या भागापर्यंत मला प्रचार करण्यासाठी जे अनेक नेते मंडळी होते, माझे मित्र होते, नातेवाईक होते, ते सर्वांनी मला या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या बाबतीत मदत केलेली आहे. माझा प्रचार केलेला आहे. त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि त्यांच्याच यशामुळं, त्यांच्या या त्यागामुळं, कष्टामुळं मी आज या ठिकाणी या निवडणुकीला विजयी झालेलो आहे. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार यांच्या विरुद्ध तगडा होता. तसेच काही 4 उमेदवार अजून अपक्ष स्वरूपाचे काम करत होते. या सर्वांच्या मधून त्यांनी आपला विजय खेचून आणलेला आहे आणि या विजयाचे शिल्पकार म्हणून त्यांचे सहकारी असतील, नेतेगण असतील आणि त्यांचे नातेवाईक असतील, या सर्वांना त्याचं ते श्रेय देतात. उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुम्ही जाणार आहात. ते मिनी विधानसभेचं सभागृह आहे असं संबोधलं जातं. मला सांगा, तिथं जाऊन तुम्ही लोकांसाठी काय करण्याचं योजलेलं आहे? तुमच्या डोक्यात लोकांसाठी कुठल्या कल्पना आहेत आणि तुम्ही ज्या मतदारांनी मतदान तुम्हाला दिलेलं आहे त्यांच्यासाठी काय काय करण्याची इच्छा आहे? मी मतदारांना एक आश्वासन दिलं, की बाबा गोरगरीब, महिला वर्ग, तरुण वर्ग, वृद्ध असतील, त्यांच्यासाठी खास अशा जिल्हा परिषदेच्या योजना आणणार आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार. तरुण वर्गाच्या हाताला काहीतरी काम मिळेल याच्यासाठी प्रयत्न करणार. वयोवृद्ध लोकांना कुठंतरी विश्रांती घ्यावी, कुठेतरी 4 माणसात बसावं, यासाठी विरंगुळा केंद्राची मी स्थापना करणार. महिला वर्गांचे बचत गटाच्या माध्यमातून त्यांनाही चांगल्या प्रकारचा त्यांच्या हाताला काम मिळेल याची मी सोय करणार. जे गोरगरीब आहेत, वंचित आहेत, वंचितांचा, गोरगरिबांचा प्रश्न सोडवण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार. दीन दुबळे, पीडित आणि वंचित यांची लोकसेवा करण्याचा हा एक नवीन मार्ग त्यांच्या हाती आलेला आहे. त्यामुळं महिला सबलीकरण असेल, तरुण युवकांना उद्योग व्यवसायासाठी प्रशिक्षण अथवा नवीन योजना असतील, तसेच वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र किंवा बाग बगीच्याची सोय असेल, अशा स्वरूपाच्या सामाजिक कामासाठी मी प्रयत्नशील राहील, अशा स्वरूपाचं पोळ आपल्याला सांगत आहेत. त्यांचा प्रवास खऱ्या अर्थानं आता सुरू होणार आहे. ते आत्ताशी मार्गस्थ झालेले आहेत. अजून त्यांना जिल्हा परिषदेच्या सदनामध्ये जायचं आहे. पण इच्छा, महत्त्वाकांक्षा उराशी असल्याशिवाय स्वप्न प्रत्यक्षात उतरवता येत नाही. म्हणूनच आपण त्यांना या प्रश्नांकडे वळून जातोय. मला सांगा, जिल्हा परिषदेच्या दालनामध्ये
पूर्ण जिल्ह्यातील तुमचे पक्षाचे काही पदाधिकारी असू शकतात, विरोधकही असू शकतात. या सर्वांमधून तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये एखादं विशेष काम करायचं असेल, तर तुमची भूमिका कशी राहील? मतदारसंघामध्ये विशेष काम करण्याची भूमिका माझी अशी राहील, की त्या कामाचं नियोजन करून जास्तीत जास्त निधी त्या कामासाठी कसा मिळवता येईल याचा मी प्रयत्न करणार. मग ते काम रस्त्याचं असू द्या, पाणी पिण्याच्या पाण्याचं असू द्या किंवा गाव स्वच्छतेचं असू द्या. ह्या सर्व कामासाठी मी जास्त लक्ष देऊन त्या कामाला भरघोस मदत करण्याचं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी प्रयत्न करणार. सभागृहातील असंख्य सहकारी मित्रातून सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये मला विविध स्वरूपाच्या सामाजिक कामासाठी जास्तीत जास्त निधी आणता यावा म्हणून मी विशेष प्रयत्न करीन, असा सुद्धा आत्मविश्वास ते आता व्यक्त करीत आहेत. मी शेवटचा आणि अंतिम टप्प्यात मी तुम्हाला विचारतो की तुम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य झालात, काही अल्पसंतुष्ट आत्मे तुमच्याकडे आहेत. प्रत्येकाच्या मोठेपणाला कुणीतरी छोटं करण्यासाठी गावात, शेजारी, भावकीत, नातेवाईकात अशी दुखीत मंडळी असतात. तर यांच्यासाठी तुम्ही जे त्यांनी केलं ते तुम्ही करणार आहात का? जे माझ्या विरुद्ध समजा तुम्ही म्हणल्यापासून जे का विरोधक असतील ते आत्ता माझे विरोधक राहिलेले नाही. मी त्या विरोधकांना सुद्धा जवळ करून त्यांच्या सुद्धा अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. तेही आता निवडणुकीचा काळ संपलेला आहे, विरोध आता माझा संपलेला आहे आणि इथून पुढे मी कुणाशीही वैरत्व पत्करणार नाही. त्यांना आपलंसं करून त्यांच्या सुद्धा अडचणी सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, ज्यावेळेस एखादा प्रतिनिधी तयार होतो, तो एक विशिष्ट भागाचा असतो आणि त्या विशिष्ट भागातील विरोध असू द्या अथवा त्यांचा वैयक्तिकरित्या कुणीतरी हेवे द्यावे करणारा व्यक्ती असू द्या, या सर्वांनाही मी आता निवडणुकीपासून सोडून दिलेलं आहे. मी विजयी झालोय, मी सर्वांचाच प्रतिनिधी आहे, म्हणून मी कुणाचा द्वेष करणार नाही. सर्वांना आपलंसं करील, विरोधकांचंही काम तेवढ्या तळमळीने करील, अशा स्वरूपाची इच्छा सुद्धा ते व्यक्त करतात. या निमित्तानं आम्ही आमच्या दर्शकांना एक सांगू इच्छितो, निवडणुका येतात आणि जातात. निवडणुकामध्ये अनेक जण स्पर्धेत असतात. कोणाचा तरी विजय होतो, कोणाचा तरी पराजय होतो, कारण स्पर्धा सर्वांना जिंकता येत नाही. पण या स्पर्धेत जो हारला आहे त्यानं सुद्धा मन मोठे करून आणि जो जिंकला आहे त्यानं सुद्धा आत्मीयतेने आपल्या बांधवांना म्हणून, सहकार्यांना घेऊन का पुढील कामकाज जर केलंच तर खऱ्या अर्थानं लोकशाही नांदेल. आणि लोकशाहीचं सगळ्यात मूळ मंत्र आहे की माणसानं माणसासाठी माणसाप्रमाणे जर वागलं तर माणुसकी जिवंत राहते. आणि ही माणुसकी जिवंत ठेवण्याचं काम भविष्य काळातील या पोळ साहेबांच्या राजकीय प्रवासाला अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते जपतील अशा स्वरूपाचा आशावाद आपण करूया. मित्रांनो, आवाज लोकशाहीच्या वतीनं आम्ही जे निवडून आलेले आहेत, जे पराभूत झालेले आहेत, या सर्वांना सदिच्छा देतो. पराभूवाल्यांना हे सांगतो, खचून जाऊ नका, शर्यत संपलेली नाहीये. परत एकदा तयारी करा. 5 वर्ष लोकांच्या सेवेत जा, लोक तुम्हाला सुद्धा स्वीकारतील. आज पोळ साहेबांना स्वीकारलं, आज त्यांची वेळ होती, कदाचित पुढची तुमची वेळ असेल. म्हणून एकमेकाचा हेवा, देश, दोष सोडून द्या, मित्राप्रमाणे वागा, लोकसेवेसाठी वाहून जा. लोकांची सेवा केली की लोक आपल्याला स्वीकारतात, हे खऱ्या अर्थानं सिद्ध झालंय. म्हणून आम्ही शेवटची विनंती करतो, तुमचं लाख मोलाचं मत असतं, त्या मताचा आदर करा. मत 10-5 रुपयासाठी मतदारांनी विकू नये आणि जिंकून आलेले असतील किंवा जिंकण्याच्या शर्त असतील त्यांनी सुद्धा विकत घेऊ नये. म्हणूनच लोकशाही जिवंत ठेवा. या लोकशाहीसाठी आमचाही सलाम. मी विजय चव्हाण. तुम्ही पाहत राहत आवाज लोकशाहीचा. संपर्कासाठी 94 23 21 52 27 97 65 56 69 16. धन्यवाद. नमस्ते.